तरुण मुलगा राहत होता. साधारण त्याचा नेहमी तो असा त्रासलेला, ग्रासलेला आणि प्रत्येक वेळेला त्याच्या मनामध्ये आहे ना, नेहमी निगेटिव्ह विचार चालायचे. नेहमी प्रत्येक. शेवटी तो एक दिवस न राहून त्यांच्या तो गुरूंकडे गेला आणि गुरूंकडे गेल्यानंतर गुरूंनी त्याला सांगितलं, "ठीक आहे, बैस." गुरूंनी त्याच्या हातामध्ये आपला टीव्हीचा रिमोट दिला आणि त्याला सांगितलं, "चॅनल लाव." त्याने पहिलं चॅनल लावलं तर त्याच्यामध्ये अगदी विचित्र असे दृश्य होते. तो म्हणाला, "नको, नको हे." मग गुरुजी म्हणाले, "दुसरं चॅनल लाव." दुसऱ्या चॅनलला बघितलं तर साधारण मारामारीची चॅनल वगैरे सगळं असे होते. असे बरेच त्याने चॅनल चेंज केले आणि शेवटी गुरुजी म्हणाले, "जोपर्यंत तुला ते चांगलं वाटत नाही तोपर्यंत तू चॅनल बदलत राहा." परत चॅनल लावलं शेवटी आणि त्याच्यामध्ये असं निसर्ग सौंदर्य असं पसरलेलं होतं आणि तिथं तो थांबला. थांबल्यानंतर त्याला ते चॅनल जरा बरं वाटायला लागलं. मग गुरुजी म्हणाले, "काय झालं?" आणि हे जे चॅनल आता तू बघते जिथं निसर्ग वगैरे सगळं आहे, जे तुला आवडतं आहे, हे चॅनल सुद्धा तुझ्याच हातात, तुझ्याच रिमोटने तू ते बघितलेलं आहेस. म्हणजे याचा अर्थ काय? जे काही नकारात्मक विचार असतात, जे काही सकारात्मक विचार असतात, ते फक्त आपल्या मनात असतात. आप ज्याप्रमाणे नको असलेलं चॅनल आपण बदलून टाकतो, त्याचप्रमाणे मनाचं देखील आहे. पण जसं बघणार तसं आपल्याला ते दृश्य दिसणार आहे. आणि गुरुजी म्हणाले, "हे सगळं विचार करायचे जे आहेत, हे सगळं तुझ्या हातातच आहे. जसं ज्याप्रमाणे तू टीव्हीचं चॅनल बदलून हवं ते चॅनल बघू शकतो, तसंच मनात देखील तसंच असतं, की तुला सकारात्मक राहायचं का नकारात्मक राहायचं, हे देखील तुझ्या मनावरच आहे." असेच माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.